कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई केली। यामध्ये खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या हटवल्यानं या परिसरानं मोकळा श्वास घेतला। या कारवाईत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 4 दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडण्यात आले। कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। त्यांनी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर तसंच ठिकठिकाणी केलेली बांधकामं, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी आणि अन्य अतिक्रमणं त्यांच्या निदर्शनास आली। ही सर्व अतिक्रमणं हटवण्याचे आदेश त्यांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयाला दिले। तसंच पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतंही अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्ष राहण्याची सक्त सूचना उपशहर अभियंत्यांना दिली। यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं या ठिकाणी असणारे अनधिकृत फेरीवाले तसंच रस्त्यावर दुकानाबाहेर उभारण्यात आलेल्या शेड्स हटवण्याची कारवाई केली।